नमस्कार, मी माधुरी चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत। बघा, सकाळची सुरुवात देवपूजेने झाली। आज वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे सकाळची सुरुवात आम्ही देवपूजा केली। आधी धूप दीप अगरबत्ती लावली। बघा, आवणी लहान होती ना, तेव्हा मी तिला ही चूल, खापर, सूप, वरवंटा, पाटा, तुळशी वृंदावन, उखळ, जाते, कळस अशा सगळ्या वस्तू दिल्या होत्या। लहान होती तेव्हा त्या सगळ्या ठेवल्या इथे। बघा किती सुंदर आहे। मातीच्या आहे बरं का, या सगळ्या मातीच्या बनवलेल्या आहे। खूप छान खूप छान अशा बघा, खापर पण आहे चुलीवर। खूप सुंदर वस्तू होत्या। या सगळ्या मी आवणीला दिलेल्या आहे। भातुकलीचा खेळ, मातीची खेळणी सगळी, तुळशी वृंदावन आहे बघा, हे खूप सुंदर आहे। आवणीला गिफ्ट हे बघा, आमचा प्रसाद तयार झाला। खूप सुंदर प्रसाद झाला आहे। सर्वांनी प्रसादाला या, प्रसाद खा। माई आणि मी दोघांनी मिळून बघा आम्ही प्रसाद बनवला। खूप छान प्रसाद झाला। माई बनवतात ते बघा, आम्ही दोघींनी मिळून प्रसाद केला। इकडे मेघाची तयारी चालू होती। अवनीची मम्मी बघा पूजेसाठी रेडी झालेली आहे। तयारी चालू होती तिची, ब्राह्मण येतील म्हणून, गुरुजी येतील, तयारी करत होती। खूप छान तयारी केली बघा। वाव, किती सुंदर तयारी केली। सुरुवात त्यांनी देवपूजेपासून केली। अवनीचे मम्मी पप्पा बघा देवाचा नमस्कार करून सर्वांचा, मोठ्यांचा आशीर्वाद घेतला। बाबा, आजी, बाबा, पप्पा, मम्मी सर्वांचा आशीर्वाद घेतला। पूजेला सुरुवात करण्याच्या आधी मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो। बघा, सर्वांचा नमस्कार केला, दोघांनी जोडीने नमस्कार केला। गुरुजी आलेलेच होते, 4 गुरुजी होते वास्तुशांतीच्या पूजेसाठी रेडी झाले होते। अवनीचे मम्मी पप्पा पण। माझ्या मोठ्या मुलीच्या घरी होती पूजा। अवनीची मम्मी म्हणजे माझी मोठी मुलगी आहे। मुलगी, जावाई बघा, पूजेची मांडणी पण पूर्ण तयार झालेली आहे, सगळी तयारी झाली आहे। खूप सुंदर रेडी झाले सगळेजण। पूजेची तयारी चालू झाली। बाबा आहे, गुरुजी बघा, हे फुलं, पूजा चालू असताना फुलांचं एवढं छान त्यांनी वेगवेगळ्या कलरची फुलं, पाकळ्या वेगवेगळ्या केल्या आणि इतकं सुंदर डेकोरेशन बनवलं गुरुजींनी। खूप छान, सगळं तुम्हाला बघायला मिळेलच पुढे। बघा, पूजा चालू होती, सुरू झाली पूजा। रांगोळी बघा, दारापुढे इतकी सुंदर रांगोळी काढली होती। वास्तुशांती आणि गृहप्रवेश, खूप सुंदर अशी पूजा झाली, रांगोळी काढली गेली, छान। दादा बसले आमचे, आजी, दादा। माझी पण तयारी झाली बघा, प्रसाद झाल्यावर मी पण छान तयारी केली। रेडी झाली मी पण। कशी वाटते माझी तयारी नक्की सांगा। माझी साडी कशी आहे, तुम्हाला आवडली का, नक्कीच कमेंट करून सांगा मला। छान व्हिडिओ बनवल्या मी गॅलरीत, शॉर्ट व्हिडिओ बनवल्या, तयारी केली। बघा, गॅलरीतून इतकं छान दिसतंय। अंबडच्या लेण्या दिसतात बघा, पांडव लेणी, खूप छान सीन दिसतो गॅलरीतून। मी छान व्हिडिओ काढल्या गॅलरीतून। आता बघा, गृहप्रवेशसाठी रेडी झाले सगळेजण। खूप सुंदर। सर्वजण बाहेर गेले, आता गृहप्रवेश करतील। वाव, किती छान। सगळेजण रेडी होते गृहप्रवेश करायला।
पूजा केली कळसाची छान. उंबरठ्याची पूजा करून मग गृहप्रवेश केला. उंबरठ्याचं महत्त्व सांगितलं गुरुजींनी छान. उंबरठ्याच्या आत येताना काय करायचं ते पण छान समजावून सांगितलं. उंबरठ्याचं महत्त्व सांगितलं. पूजा करून घेतली. आणि गृहप्रवेश केला बघा किती छान. अवनीचे मम्मी पप्पा, नंतर अवनीची मावशी, अवनीचे मम्मी पप्पा, ही मावशी आहे काजल, ही आतू आहे अवनीची, हे मामा आहे. सर्वांनी गृहप्रवेश केला. आजी, दीपा आजी आहे, बाबा आहे अवनीचे. सर्वांनी गृहप्रवेश केला. पूर्ण घरात नेला कळस, तुळस, झाडू, लक्ष्मी सगळ्यांची पूजा केली. पूर्ण घरात नेऊन छान. पूजा झाली बघा. जे फुलं चुरले होते ना, फुलांच्या पाकळ्या मोकळ्या केल्या होत्या, त्याचं एवढं सुंदर रांगोळी काढली गुरुजींनी. होमची पूजा होते. घरात होम केला, होमची पूजा झाली. आणि गुरुजींनी सुंदर बघा रांगोळी काढलेली आहे. देवापुढे छान फुलांच्या पाकळ्यांची बघा किती सुंदर डिझाईन आहे. मला खूप आवडली. सुंदर अशी डिझाईन काढली. पूजा किती सुंदर दिसत होती. खूप छान पूजा झाली. होम हवन चालू होते. मंत्र बोलत होते गुरुजी. हे सप्तधान्य, सत्यनारायण पूजा, नवग्रहाची पूजा, सर्व पूजा एकदम छान मांडली होती. आणि ही रांगोळी बघा, पाकळ्यांची रांगोळी किती सुंदर दिसते. हे बघा किती सुंदर दिसते रांगोळी. वेगवेगळे कलर. नंतर छापे मारले. घरात सर्व ठिकाणी छापे मारले. अवनीचे मम्मी पप्पा, सर्व भिंतींवर छापे मारले त्यांनी. किचनमध्ये मारले छापे. हे किचन आहे. 2 बेडरूम, किचन. आता हॉलमध्ये
हॉलमध्ये मारले छापे. आता दरवाजावर. आता बघा बाहेर, घराच्या बाहेर दरवाजाच्या बाजूला बघा अवनीच्या पप्पांनी मारला छापा, नंतर अवनीच्या मम्मीने, आणि नंतर अवनीने सुद्धा छापा मारला घरावर बघा. अवनीने पण छापा मारला आहे. हे बघा अवनी पण छोटे छोटे हात अवनीचे. किती हॅपी आहे बघा ती. दरवाजावर पण छापे मारले तिने. अशी पूजा आमची छान झाली.